कल्पना खरातच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता लांबणीवर गेलेली आहे। पुढची सुनावणी 22 एप्रिलला होणार आहे। तक्रारदाराच्या वकिलानं म्हणणं मांडण्यासाठी आता वेळ मागितलेला आहे। तक्रारदाराच्या वकिलामुळे सुनावणी लांबणीवर गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कुणाल, पुढची सुनावणी आता 22 एप्रिलला आहे, काय नेमकं आज घडलेलं आहे? 4 एप्रिल रोजी कल्पना खरातने जामिनासाठी जो अर्ज आहे तो न्यायालयामध्ये ठेवलेला होता आणि जवळपास कित्येक दिवसापासून याबाबत सुनावणी होते आहे। त्यावर आज देखील जामीन अर्जावर सुनावणी होती, मात्र आज पुन्हा एकदा ही सुनावणी जी आहे ती लांबणीवर टाकण्यात आलेली आहे। आता या प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती 22 एप्रिल रोजी होणार आहे। आज न्यायालयामध्ये आरोपीचे वकील आणि सरकारी पक्ष दोन्ही बाजू उपस्थित होत्या। सुरुवातीला न्यायालयाने आरोपीच्या वकिलांना उशिरा उपस्थितीबद्दल नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे, मात्र तपासाधिकारी आणि आरोपींचे वकील उपस्थित असल्यामुळे सुनावणी पार पाडण्यास न्यायालय अनुकूल होतं। पण या दरम्यान मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपले म्हणणे तर मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आणि त्यानंतर न्यायालयाने ही विनंती मान्य करत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। पुढील 22 एप्रिलला ही सुनावणी पार पडणार आहे आणि यामध्ये नेमकं काय होतं, न्यायालय काय उत्तर देतं की पुन्हा परत सुनावणी लांबणीवर पडते, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र कल्पना खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी ही आता दुसऱ्यांदा लांबणीवर गेल्याचं बघायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद कुणाल या सविस्तर माहितीसाठी। तर जामीन अर्जावरची सुनावणी आता लांबणीवर गेलेली आहे। पुढची सुनावणी 22 एप्रिलला होणार आहे असं समजतंय। कल्पना खरात ही फरार आहे, तिने जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता, त्यावरची आता सुनावणी लांबणीवर गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। फिर्यादीला नोटीस काय होती आणि कशा संदर्भात नोटीस पाठवण्यात आलेली, त्याने त्या नोटीस म्हणून फिर्यादीचे वकील म्हणून आपण हजर झाला होता आणि काय मागणी केली? कोर्टाने गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन कोर्टाने ह्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीचे म्हणणं घेतलं पाहिजे असं कोर्टाचं मत झालं होतं। म्हणून कोर्टाने फिर्यादीला नोटीस पाठवली की तुम्ही या प्रकरणात सहभागी व्हा आणि तुमचं काय असेल ते तुमच्यातर्फे तुम्हाला काय म्हणणं द्यायचं तुमच्या वतीने ते म्हणणं याच्यामध्ये द्या। आणि आता सुनावणी झाली आहे, नेमकं तुम्ही फिर्यादीचे वकील आहात, काय मागणी तुम्ही केली आणि किती तारीख? फिर्यादीचे वकील असून आम्ही कोर्टाकडे मागणी केली की आम्हाला या प्रकरणातले पेपर्स द्या, जे दाखल केले, जे संचिका दाखल केली ते संपूर्ण संच आम्हाला द्या। तो संच आम्ही आज घेऊन आम्ही आमच्या त्या कागदपत्रावर आम्ही आमचं म्हणणं तयार करू, आमचं म्हणणं आम्ही आज कोर्टात दाखल करू। तर मग म्हणणं देण्याकरता काय एका दिवसात तर आमचं म्हणणं आज कोर्ट आम्हाला देता येणार नाही, त्यामुळे कोर्टाला आम्ही उद्याची मुदत मागितली होती। पण मग कोर्टाने आम्हाला गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन कोर्टाला दोन्ही पक्षांना सारखे बाजू भेटली पाहिजे, दोन्ही पक्षांना सारखी संधी भेटली पाहिजे, या हिशोबाने कोर्टाने बुधवारची तारीख दिली प्रकरणामध्ये।